शांताबाई, ए शांताबाई, म्हटलं होतं ना तुला वावरातनं लवकर निघू. थोडंसंच राहिलं. तू बाबा म्हणायला आणि तू ऐकायला. बाई शांताबाई, किती अंधार झाला बघ ना बाई. मला तर भीती वाटू लागली बाई. काही काय लावती मला? कशाची भीती वाटू लागली तुला? एवढ्या जणी सोबत आपण संगमंगन कशाला भीती वाटू लागली तुला? भूताची शांताबाई, भूताची भीती वाटू लागली मला. बघणं अंधारात ते सगळीकडनं. आणि भूताला काय बघतो का? 4 बायका का 2 बायका? त्याला एक असो की त्याला 10 असो, त्याला कशाची भीती आली शांताबाई? मॅडबीट झाली का गं मला? मॅडबीट झाली का? कशाची भूत आले? पण मी म्हणते त्याची गाडी ऐन वेळेवर खराब व्हायची होती का? हो ना, तर काय दुपारी मोठ्या याने म्हटला आलो कामाला तेव्हा माझी ट्रॅक्टर सोडून दिली म्हणून, आणि आता गाडीच खराब झाली ऐन वेळेवर. तशी भीती मला पण वाटू लागली बाई. सामसूम रस्ता आणि गाव किती दूर अजून, तरी अजून 15 मिनिटाच्या अंतरावर गाव. शांताबाई, मला काय म्हणती? गप्पा बसा बरं दोघीचे दोघी. तसं काही नसतं. भूतनबीत कशाचं भूतनबीत नाही तर काय, काही पण आपलं देवाचं नाव घ्या शांताबाई, देवाचं नाव घ्या जोरजोरानी, मग नाही लागणार भूत आपल्या मागे. आणि काय म्हणता बा बाप्पा, याच रस्त्यावर ते शिलाबाईचं भूत फिरत असतं म्हणता ना? खरे का होते? गप्प ना लता, गप्प ना. आत्ताच तो विषय काढायचा का तुला? काय बाई तुम्ही पण, खरं भूतबीत काही नसतं. चला पटपट गावाच्या रस्त्याला लागू, गावाच्या तिथं वर्दळ दिसती मग. हा म्हणतं काय, चला ना पटपट. अगं मांजर आहे ना ग ती, एवढं काय घाबरता येड्यावानी? जस काय भूत पडला अंगावर तुमच्या? बापरे बाप, कशी आली बी शांताबाई ती? एकदमच कशी आली ती? घाबरणार नाही तर काय जीव शांताबाई, काही पण बोलती आपली. मांजर तर केवढी काही दुसरं मांजर आली ती अंगावर आली एकदम माझ्या. तर माय माझी तिच्या मागं कुत्रा बित्र लागलं असन, तिकडून काही झालं असन म्हणून ती आली तुझ्या अंगावर. त्यात एवढं काय घाबरायचं? चला बाबा चला पटपट. हातपाय थरथर कापायले माझे. मग मी घरी पोहोचते की नाही पोहोचते काय माहिती बाबा. आता काय माहिती, लाला भाऊंना काय सांगता ना तुम्ही मला भूताबितांनी नेलं तर. बरं असं करूया, ऐका माझं. भीती जाण्यासाठी गाणे म्हणूयात आपण, काय म्हणता? हो बाई ही चांगली आयडिया. कोण म्हणतं पहिले? शांताबाई, त्या गाण्याचं राहू दे बाजूला. फक्त या रस्त्याने मागे वळून पाहू नका बाबा. मागे वळून पाहिलं ना कुणी ना कुणी दिसतं असं म्हणतात बाबा. माझी इच्छा जातात ना रात्री बेरात्री गाडी घेऊन कुठं ना कुठं, तर त्यामुळे सांगते बाई मला मी तुम्हाला, मागे वळून बघू नका, सरळ आपल्या रस्त्याने चला. हिच पण काही पण चालतं बाबा. दुसऱ्या दोघी घाबरलेल्या आहेत, त्यातल्या त्यात काही पण सांगते. बरं नाही बघत कुणी मागे. मागे नका बघू रे कुणी, सरळ चला रस्त्याने. शांताबाई, ते बघ मागे बघ शांताबाई, मागे बघ, मला काय दिसलं? बाप्पा, खरं भूत आलं ना. पळा ना वा, बघता काय, पळा ना. कशी मज्जा आली रे, कशा घाबरल्या सगळ्या काकू. थांबा, आलो आपण गावात. हळूहळू चला आता, मागे कोण नाहीये. रेनू, शांताबाई, मला लय कस्तरी व्हायला लागलंय. लेच कस्तरी व्हायला, चक्र यायली काय बापरे, कस्तरीच व्हायलंय. राणी बघ तिला काही ताप बीप आला काय? लेच घाबरली होती ती मांजर पडली तिच्या अंगावर, तेव्हापासून लेच घाबरली होती ती. हो ना शांताबाई, लईच तापली नाही, खरंच तापली ही. चला बाबा चला, हिला घरी न्या, नाही तर दवाखान्यात न्या. चला बरं पटकन. नाही दवाखान्यात जायची गरज नाहीये. मी तर म्हणते आता उशीर झालेला आहे, तिला सरळ घरी घेऊन चला. रामला आपण त्याला भाऊला सांगू काय झालं नेमकं काय ते. आणि मग तिला आजच्या दिवस ती घाबरलेलीच घाबरली ती. मग तिची भीती जाईल ना, मग उद्या सकाळी बरं वाटेल तिला. चला बरं तिला पटकन. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.